घालमेल चालू होती आणि ही घालमेल जास्त वेळ राहू नये असं मला वाटतं, कारण की मी कुठला व्यसनाधीन माणूस नाही, त्याच्यामुळे आपण एखाद्या घालमेल कुठल्या तरी प्रकारे थांबू शकतो. अशा प्रकारे माझा तो तसा छंद नाही किंवा माझा तो स्वभाव नाही. त्याच्यामुळे ही घालमेल आपल्या आणि आपल्या कार्यकर्त्याच्या आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यावर, कुटुंबावर या ठिकाणी येऊन उलटली तर आपण आपलं आयुष्य खराब करून घेऊ का काय, अशा प्रकारचं कदाचित नाही का आपल्या शरीरावरती बेतू शकतो किंवा मानसिक आघात होऊ शकतो. अशा प्रकारचं कुठलंही द्वंद्व हे बराच काळ या ठिकाणी अडकून ठेवू नये असं माझ्या सरकारला वाटलं. आणि म्हणून सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून त्याचबरोबर संविधानाच्या लढाईतली मधल्या काळातले आलेले सगळे संघर्ष हे डोळ्यासमोर ठेवून माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्य पदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे. मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही. मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं, मी या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल. त्याच्यामुळे माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, मी या ठिकाणी हा राजीनामा मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांना, जे माझे प्रांताध्यक्ष आहेत, त्यांना मेल केलेला आहे. आत्ताच एक 5 मिनिटापूर्वी मी राजीनामा ट्विट सुद्धा केलेला आहे. आणि मी आता काय घेऊन चाललोय तर मी तुम्हाला सांगू इच्छितोय की मी हे घेऊन चाललोय, यांचा आशीर्वाद, यांचा प्रेम, यांचा विश्वास घेऊन चाललोय. माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील की मी राजीनामा देतोय, पक्षातून बाहेर पडतोय म्हणून प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला झटका दिला किंवा या ठिकाणी नेत्यांचं ऐकलं नाही, मग सुप्रियाताईंना काय किंवा पार्टीला काय आव्हान देणं का, असं प्लीज करू नका. माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे. बातम्या होत असतात, बातम्या नका चालत असतात, पण त्या बातम्यांमध्ये 26.5 वर्षाचा मिळालेला विश्वास, 26.5 वर्षाचा मिळालेला पाठिंबा हा जाऊ नये. काही लोक माझ्या पार्टीतले गोड बोलून बीजेपी मध्ये गेलेले आहेत, काही माझ्या पार्टीतले नेते इतर पक्षामध्ये गेलेत आणि त्याच्यामुळे तिथं कुठेही उभा दावा राहिला नाही. मी मात्र पार्टीला अंधारात न ठेवता बाहेर पडतोय. अशा परिस्थितीमध्ये यांचं मिळालेलं प्रेम मला गमवायचं नाहीये. शेवटी 2-4 पार्टीतली मंडळी एकमेकांसमोर टाकतात, त्यांचे नंतर पण रिलेशन खूप चांगले राहतात. आणि मला असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये पुणेकरांच्या प्रश्नासाठी मी मान्य पवार साहेबांकडे, मान्य सुप्रियाताईंकडे एक नका पक्षप्रमुख म्हणून, मी त्या पक्षाचा नाही पण एका पक्षाचे प्रमुख म्हणून गेल्यानंतर माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता असू नये अशी माझी आपल्याला कळकळीची नम्रतेची विनंती राहील. मी आताही आल्यानंतर मला इथं असलेले कार्यकर्ते अनपेक्षित होते, कारण की पार्टी कार्यालयामध्ये मान्य सुप्रिया सुळे ह्या उपस्थित होत्या, त्यामुळे कार्यकर्ते तिथं असल्यामुळं मी मुद्दामच महापालिकेच्या या दालनामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. पण मला असं वाटतं की हे सगळं होत असताना आपण माझ्या विनंतीचा सन्मान ठेवताल, आपण या विनंतीचा सन्मान ठेवत असताना म्हणजे हे ठिकाणच ठरलेलं होतं, हे अनपेक्षित ठिकाण आहे. पत्रकारांचे खूप फोन आले, तुम्ही इथंच बोलायला या, अन्यथा मी नका त्या ठिकाणी पार्टी कार्यालयात येऊनच बोलणार होतो. तर माझी तुम्हाला नम्रतेची विनंती राहील, आज मी या ठिकाणी राजीनामा माझा जाहीर करतोय. हा कुठलाही राजकीय निर्णय नाही, याचे कुठलेही राजकीय दुर्गामी परिणाम किंवा याच्यातून काय लाभ पदरात पाडून घेण्याचा माझा विषय नाही. आजची पत्रकार परिषद सुद्धा ही काय नियोजित नव्हती, हे महापालिकेचं नाही का ठिकाण सुद्धा सुनियोजित नव्हतं. मी पार्टी कार्यालयात येत होतो, पण माझे स्वतःचे एथिक्स असे समजले मी की ज्या पार्टीचा आपण राजीनामा देतोय त्या पार्टी कार्यालयात आपण जाऊ नये. जरी त्याचं नका रजिस्ट्रेशन माझ्या नावाने असलं तरी मूळ मालक आणि इथून पुढे मान्य सुप्रियाताई सुळे किंवा पक्षाचे पक्षाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब हे त्या संदर्भामध्ये योग्य ते नका त्या ठिकाणी निर्णय घेतील. त्या पार्टी कार्यालयावर माझा दावा नव्हता, नाही आणि उद्या सुद्धा नसेल. त्याच्यामुळं इथून बाहेर पडताना माझ्यातला कुठलाही कार्यकर्त्याने मी विनंती केली की कुणीही पक्षाच्या नेत्यांबद्दल, पक्षाच्या विरोधात या पक्षाच्या भूमिकेबद्दल कुणीही टीका करणार नाही. भूमिका काय ते मला माहितीच नाही, फक्त आज मी सद्विवेक बुद्धीला जागृत होऊन या ठिकाणी राजीनामा देऊन बाहेर पडतो. चर्चा केली आणि ते तुमचे सगळे जे काही अटी होते ते सगळ्या मान्य केल्या आणि तरीही त्या म्हणाल्या की मी काही निर्णय घेणार नाही, पवार साहेब घेणार. तर तुम्ही पवार साहेबांची का नाही चर्चा केली? असं आहे की मधल्या काळात मी सगळ्यांच्या भेटी घेतल्या. मी कालही सांगितलं की माझ्या नेत्या
खासदार सौ सुप्रियाताई सुळे, माझे प्रांताध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे साहेबांनी मला प्रचंड वेळ दिला. 3 तासापेक्षा आमची जास्त वेळ बैठक झाली. त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील. परवा सिल्वर ओकला पवार साहेबांच्या निवासस्थानी माननीय सुप्रियाताई सुळे, माननीय जयंतरावजी पाटील साहेब, माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, माननीय रोहितदादा पवार हे त्या ठिकाणी त्यांनी माझ्याशी चर्चा केली 2 तास. त्याबद्दल त्यांचा मी कायम ऋणी राहील. काही गोष्टी अशा असतात म्हणजे मी माझे एथिक्स मी नक्की पाळेल. आज उद्या परवा कधीही माझ्या नेत्यांमध्ये माझ्यामध्ये काय चर्चा झाली, कुठल्या प्रकारे चर्चा झाली, त्याच्यामुळे त्याची कधीही मी वाच्यता करणार नाही. काही गोष्टी शेवटी मी कुटुंब म्हणून त्याच्यामध्ये राहिले. राष्ट्रवादी एक मोठा परिवार आहे आणि मला असं वाटतं की त्या परिवारामध्ये आपण परत कधीच कटुता येणार नाही याची मी काळजी घेईन. माझा उद्याचा राजकीय प्रवास काही जरी असला तरी मी ईश्वर साक्ष सांगतो की सन्मान्य पवार साहेब, सन्मान्य सुप्रियाताई सुळे, सन्मान्य अजितदादा या माझ्या पार्टीतल्या कुठल्याही नेत्यांबद्दल, पदाधिकारी, कार्यकर्त्यांबद्दल माझा आक्षेप नसेल. हा माझा ठाम पर्याय निवडला नाही. पर्याय न निवडण्यामागचं कारण हेच आहे की प्रशांत जगतापनी कुणाशी तरी संधान बांधलं होतं आणि संधान बांधल्यामुळे प्रशांत जगतापनी राजीनामा दिला. हा आक्षेप माझ्यावर नको. सर्वप्रथम मी आज राजीनामा दिल्यानंतर आज आणि उद्या माझ्या वानवडीतल्या नागरिकांची, ज्या प्रभागातून मी निवडणूक लढवणार आहे तिथल्या नागरिकांचं एकूणच मत विचारात घेणार आहे. ते ज्या बाजूनी असेल ते त्या बाजूने असेल, पण मला खात्री आहे की ते मत निश्चित या ठिकाणी सरकारच्या बाजूनी नसेल. कारण की सरकारचा पाहिलेला फजितीचा कारभार हे मारवडीकरांना सुद्धा भोवलेला आहे. त्याच्यामुळे मी या ठिकाणी जो निर्णय घेईल त्या माझ्या सद्विवेक बुद्धीला जागृत होऊन आणि माझ्या वानवडीकर नागरिक जे म्हणतात, ज्यांनी प्रशांत जगतापला कालपर्यंत 4 निवडणुकांमध्ये मतदान केलं, उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत, तेच माझे केंद्रबिंदू राहतील. माझे सहकारी आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने त्यांचा या ठिकाणी माझ्या संदर्भामध्ये निर्णय सांगतील तो माझा निर्णय नक्की असेल. दादा, राजीनामा देण्याचं कारण काय आहे तुमचं? एकीकडे सुप्रिया सुळे असं म्हणतात की अजित पवार यांच्यासोबत जाण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, तरी सुद्धा असं आहे. मी पहिले सुरुवातीला सांगितलं, राजीनामा मी हा सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून करतोय. त्याच्यामध्ये कुठेही पक्षाने अमुक काहीतरी केलं, पक्षाने तमुक काय केलं म्हणून मला या सर्वात कुठले भाष्य करायचं नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये माननीय सुप्रियाताई सुळेंनी माझं म्हणणं ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल मी त्यांचा त्रिवार आभार मानतो. पण हे होत असताना आज माझ्या ज्या सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून जे काय माझं मत माझ्या लक्षात आलं त्याला अनुसरून मी निर्णय घेतला. असं आहे, याच्यातून कुठलाच अर्थ करू नये. मी पुन्हा एकदा माझ्या पत्रकार मित्रांना विनंती करतो, मला स्वतःला एक कुटुंब आहे, मला स्वतःला एक राजकीय पुढचा प्रवास किंवा आयुष्य आहे. मला कृपया करून मधल्या काळापासून म्हणजे मागच्या 2.5 वर्षापूर्वी मी जे साहेबांसाठी थांबलो, म्हणजे या पार्टीत थांबलो, ते फक्त 2च कारणं होती. एक, माझं आजही ठाम मत आहे की शतकामध्ये एक मोठा नेता जन्माला येतो ज्याचा जो लोकप्रिय नेता होतो ते माझं श्रद्धास्थान आदरणीय पवार साहेब. हे यांच्या पुढच्या लढाईमध्ये त्यांच्या आपण इमानीद्वारे साथ द्यावी हा उद्देश होता. त्याचबरोबर मी ज्या परिसरातून जन्माला आलो, वाढलो, राजकारणातलं प्रतिनिधित्व मिळालं, तो भाग हा सगळ्या सामाजिक जाती धर्मांचा आहे. त्याच्यामुळं पुरोगामी सामाजिक ऐक्याची चळवळ पवार साहेब चालवतायत, आजही चालवतायत. त्याच्यामुळं त्या विचारधारेच्यासाठी आपण पवार साहेबांची साथ द्यायची हा निर्णय होता. आणि त्यामुळे मी आज हे सगळं होत असताना कुठेतरी माझ्या मनाला काहीतरी वाईट वाटलं किंवा पक्षाचं काय धोरण चुकतंय असं माझं बिलकुल मत नाहीये. पक्षाच्या भूमिकेवर असतो. प्रशांत जगताप सारखे हजारो लाखो कार्यकर्ते येतात काय जातात काय, पक्ष कुठला थांबत नाही. त्याच्यामुळं हा निर्णय पक्ष नेतृत्वाच्या विरोधात नाही, हा निर्णय